हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी प्रदक्षिणा घालत असते आणि समर तिथे येऊन पोचतो. स्वानंदी पडणार तेव्हा समर तिला पकडतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हात लावू नका, मला तुमच्याशी बोलायचंही नाही आहे. तेव्हा समर बोलतो, अहो तुम्हाला काच लागली, तुम्ही कशी प्रदक्षिणा घालणार आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की माझ्या पायातनं रक्त येते, पण मला ही प्रदक्षिणा पूर्ण करायची, प्लीज तुम्ही मला हात लावू नका. तेव्हा समर बोलतो, थांबा मी तुम्हाला मदत करतो, आणि समर तिला पकडून प्रदक्षिणा पूर्ण करायला मदत करत असतो. तेव्हा हे आजी बघते आणि बोलते की देवी, काय गं हा तुझा चमत्कार, तुझी महिमा परंपार आहे, किती छान जोडीने प्रदक्षिणा पूर्ण करतायत. देवी आई, कसला गं तुझा चमत्कार. तेवढ्यात मल्लिका आणि अंशू असतो. अंशू बोलतो की समर दादा. तेव्हा मल्लिका बोलते की शांत बस, हळू बोल. तेव्हा ती पटकन मल्लिका त्या बाईला फोन करते आणि सांगते की निघा पटकन तिथून. समर स्वानंदीला मंदिरात घेऊन येतो. तेव्हा ती जोगतीन तिथेच बसलेली असते. तेव्हा स्वानंदी कशीबशी मंदिरापाशी येते, आईजवळ येते आणि ते दिवा लावते देवी आईजवळ येऊन. तेव्हा जोगतीन बोलते की पोरी, तू शेवटी तुझा नवस पूर्णच केला बघ. 108 प्रदक्षिणा घालणं आणि ते ही निर्जळी, ही एवढी सोपी गोष्ट नाही बघ. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, तुला मनासारखा जोडीदार मिळो. इकडे मल्लिका त्या बायकांजवळ येते. त्या बाईच्या एका कानाखाली मल्लिका वाजवते आणि आपले पैसे परत घेऊन येते आणि सांगते की परत घेऊन घेते आणि सांगते की पुन्हा जर मला दिसलात तुम्ही तर याद राखा आणि कोणाजवळ बोलायचं नाही. तेव्हा त्या बायकांनी घेऊन गेल्या. अंशू पण बोलतो की मीच काहीतरी करतो. तेव्हा मल्लिका बोलते की शांत बस, समर इथे आला आहे, गुपचूप घरी चल. इकडे स्वानंदी मंदिरात असते. तेवढ्यात तिथे आजी येते आणि स्वानंदी आजीचा पाय पडते आणि आजी स्वानंदीला सांगत असते की तुझ्या व्रताबद्दल कळलं मला. त्याला पायाला काहीतरी 108 प्रदक्षिणा घालणं सोपी गोष्ट नाही आहे, पण तुझ्या पायाला लागलं आहे ना, पायाला पट्टी लाव, असं सोडू नको. तेव्हा आजी बाहेर गेल्यावर स्वानंदी लंगडत बाहेर जात असते. तेव्हा समर बोलतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा समर स्वानंदीची माफी मागत असतो आणि तिला बोलतो की खरंच मला माहीत नव्हतं ते वृद्धाश्रम, त्या आजी आजोबांना जितका त्रास झाला तितका तुम्हालाही झाला असेल ना, मी त्याबद्दल माफी मागतो तुमची. मला खरंच माहीत नव्हतं. नाही म्हणजे खरं तर चुकी माझीच आहे, माझाच निग्लिजन्स आहे, मी बघायला पाहिजे होतं. पण मी तुम्हाला शब्द देतो की ती आश्रमाची जागा, तिथले बिल्डिंग्स, तिथले आजी आजोबांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे. तेव्हा समर बोलतो की माफ करा मला प्लीज. तेव्हा स्वानंदी बोलते की माझी नका माफी मागू. खरंच जर काही वाटत असेल तर त्या आजी आजोबांनी जी गुंड पाठवली होती, त्यांनी ज्या आजी आजोबांना जी हाणामारी केली आहे, तिथे जाऊन त्यांची माफी मागा. तेव्हा स्वानंदी तिथून बाहेर निघून जाते. आजी समरला बोलते, काय रे पिंट्या, बोललास का स्वानंदीशी? तेव्हा समर बोलतो, अगं तिचा माझ्यावर विश्वासच नाही आहे त्यांचा. तेव्हा आजी बोलतात की हे बघ समर, तिला थोडा टाईम दे. अरे कोण कुठले आजी आजोबा, त्यांच्यासाठी किती करते ही पोरगी, आणि तुझ्या आजोबांनी कधी मला ह्या जमिनीबद्दल सांगितलंच नाही रे, नाही तर मी तेव्हाच त्या वृद्धाश्रमाला दान करायला म्हटली असती. इकडे मल्लिका बोलत असते अंशूशी की आपला सगळा प्लॅन फसतोय आणि सगळा प्लॅन फसल्यामुळे असं होऊन जाईल की माझी आधिरा त्या दळभद्री घरात जाईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे. अंशू, जर आपण असं केलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना आधिराच्या लग्नाचा स्वानंदी आहे, आणि स्वानंदीचं लग्नच आपण होऊ नाही दिलं तर. तेव्हा अंशू बोलतो की अगं मॉम, ते कसं होणार आहे, तिने ठरवलं आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते, हे बघ अंशू, लग्न जमवण्याचे 10 प्रकार असू शकतात, तसे लग्न मोडण्याचे 10,000 प्रकार असू शकतात, हे लक्षात ठेव. छोटंसं भांडण फक्त. इकडे स्वानंदी घरी येते तर बघतोय तर प्रतीक बसलेला असतो आणि प्रतीक तिच्या आईशी गप्पा मारत असतो. तेवढ्यात स्वानंदी येते. प्रतीक धावत जातो आणि स्वानंदीला बोलतो की ये स्वानंदी, मला माहिती पडलं तू 108 प्रदक्षिणा घालायला गेली होती म्हणून. तेव्हा स्वानंदीच्या अंगावर भंडारा बघून बोलतो, काय गं हळद लावून आलीस एकटी? तेव्हा स्वानंदीला काही कळत नसतं. तेव्हा तो बोलतो ये ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मी येते, मला हात नका लावू. तेव्हा प्रतीक खाली येऊन बसतो. स्वानंदी चेअरवर येऊन बसते. तेव्हा प्रतीक बोलत असतो की मला खूप भारी वाटलं, मला तुझ्या आईने सांगितलं की तू माझ्यासाठी 108 प्रदक्षिणा घातल्या होत्या. बापरे, किती करते माझी बायको लग्न आधीच. तेव्हा स्वानंदी शॉक होते. ती तिच्या आईला खुणवते. तिची आई पण तिला खुणवून सांगत असते की हे मी नाही सांगितलं म्हणून. तेव्हा प्रतीक तिच्याबद्दल बोलत असतो की तुम्ही देवधर्म करतात, मला खूप आवडते, वाव किती छान आहे, मला पण देवाचं खूप आहे बरं का. तेव्हा तो बोलतात की तुम्ही दमला असेल ना. तेव्हा तो त्याच्या बॅगमधनं एक काढा आणि तेल काढतो आणि बोलतो की हे बघा, हा काढा आहे, हा घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल, आणि हे तेल आहे
तेल आहे, हे ह्याच्याने मालिश केल्यावर तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्हाला सांगू का कशी मालिश करायची? तेव्हा तो तेल तिच्या पायाला हात लावणार, तेव्हा स्वानंदी बोलते की नका नका, माझ्या पायाला हात नका लावू, मी करते. तेव्हा प्रतीक बोलतो की बापरे, किती चांगली बायको मिळाली मला, जी माझ्या पायाला हातसुद्धा लावू देत नाही म्हणून. तेवढ्यात स्वानंदीला फोन येतो. तेव्हा स्वानंदी फोन उचलणार, तेवढ्यात प्रतीक बोलतो की थांबा थांबा, दमलीस ना तू, थांबा, बसून राहा, मी फोन उचलतो. तेव्हा प्रतीक फोन उचलतो. तेव्हा तिकडनं समर बोलत असतो आणि विचारतो की स्वानंदी मॅडम आहेत का? तेव्हा तो बोलतो की कोण बोलतं आहे? तेव्हा समर बोलतो की रॉंग नंबर लागला आहे का, स्वानंदी सरपोतदार आहेत का? तेव्हा प्रतीक बोलतो की त्या बिझी आहेत. तेव्हा समर बोलतो की तुम्ही कोण बोलत आहेत? तेव्हा तो बोलतो की मी प्रतीक, आता स्वानंदीचा होणारा नवरा. तेव्हा समर बोलतो की ओ, कशा आहेत त्या ठीकच आहेत, मजेत आहेत. तेव्हा समर बोलतो की तेव्हा प्रतीक समरला सांगत असतो की आता आमचं लग्न ठरलं आहे, त्यामुळे त्यांना फोनवर बोलायचा हक्क फक्त माझ्याशीच आहे. तेव्हा प्रतीक बोलतो की आता त्यांना फोनवर बोलण्याचा हक्क माझ्याशीच आहे, आणि तुम्हाला जर त्यांच्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही मला फोन करू शकतायत, मी त्यांना सांगेल तुम्हाला, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो. तेव्हा प्रतीक असा बोलतो आणि फोन थँक्यू म्हणून फोन ठेवून देतो. स्वानंदीला याचा खूप राग येत असतो. तेव्हा फोन ठेवल्यावर स्वानंदी बोलते की ही काय बोलायची पद्धत आहे? तेव्हा मंदाकिनी तिला थोडंसं शांत करते. तेव्हा स्वानंदी हळूच बोलते की ही काय बोलण्याची पद्धत आहे? अहो, माझा भाऊ, त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे, तिचे मोठे भाऊ आहेत आमचे हे, आणि आमचं बोलणं होत राहणार आहे, त्यामुळे तुम्ही असं बोलू नाही शकत. तेव्हा प्रतीक बोलतो ठीक आहे ना, बोलणं होत राहणार. बघ स्वानंदी, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर बघ, त्यांच्याशी बोलण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते आमची स्वानंदी तर काही तशी नाही आहे, मला तुमचं समजतं आहे जावाई बापू, आणि आमच्या स्वानंदीला एकही मित्र नाही आहे, एकही मित्र. तेव्हा प्रतीक बोलतो की वा वा, संस्कार, अहो तुमचे संस्कार आहे तिच्यावर. तेव्हा प्रतीक बोलतो की बरं ठीक आहे, मला उशीर होतो आहे, आता मी निघतो. आणि निघताना प्रतीक पुन्हा स्वानंदीला खुणवतो की स्वानंदी फोन आणि बाजूला ठेवून देतो आणि बोलतो की स्वानंदी, मला सोडवायला येशील? तेव्हा त्याला कळतं की तिच्या पायाला लागलेलं. लगेच तो बोलतो की सॉरी चुकलं, मला लक्षातच नाही आलं की तुमचे पाय दुखत आहेत ना. तेव्हा प्रतीक खाली जातो. तेव्हा स्वानंदी उठते. स्वानंदी दुसऱ्या सोप्यावर जाऊन तिचा फोन घेते. तेवढ्यात बाबा येतात आणि बोलतात की नंदू, आता काय झालं बघ ना, ते खालचे नाही का, ते नेहमी मला विचारायची ठरलं का तुमच्या नंदूचं लग्न, असं तसं, लाडू कधी देत आहेत म्हणून. तेव्हा मी त्यांना ठासून सांगितलं ठरलं आहे बरं का, आणि चांगले लाडू पेडू खायला देणार आहेत मी आता तुम्हाला. तेव्हा बाबांच्या डोळ्यात पाणी असतं. स्वानंदीला वेगळंच कसं तरी वाटत असतं. इकडे समर चक्रा मारत असतो. तेव्हा आजी बोलते पिंट्या, चक्राच मारणार आहे की काही बोलणार पण आहेस? तेव्हा समर सांगतो की काही नाही ग आजी, मी आता स्वानंदी मॅमला फोन केला होता. त्या मॅडमला फोन केल्यावर त्यांचा तो नवरा नाही का होणारा, त्याने फोन उचलला आणि त्याच्याशी मी बोलत होतो. पण मला माहीत नाही का, मला असं वाटते की हा मुलगा त्यांच्यासाठी चांगला नाही म्हणून. तेव्हा आजी बोलते की अरे, मुलं अशीच असतात, लग्नाच्या आधी खूप असं तसं करतात, मुलीने हे करू नये ते करू नये, आणि स्वानंदी बरोबर धडा शिकवेल नंतर. तेव्हा समर बोलतो मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की स्वानंदी मॅडमने याला पसंत कसं केलं. तेव्हा आजी बोलते मग आता काय करणार, तू तर काही मनावर घेतलं नाहीस, मग हा नाही तर तो कोणीतरी हवंच ना. तेव्हा समोर बोलतो तू जशी विचार करते ना तसं काही होणार नाही आहे. तेव्हा आजी बोलते की अरे, मी आज सिनेमा बघितला, त्यात ना शेवटी. तेव्हा समोर बोलतो तुझा ना सिनेमा बघणंच बंद करून टाकलं पाहिजे. तेव्हा समोर निघून जातो. तेव्हा आजी बोलते की देवा, सिनेमाच्या शेवटी जसं होतं ना तसंच होऊ दे रे याच्या आयुष्यात बाबा. इकडे स्वानंदी तिच्या पायाला जखमेवर ट्यूब लावत असते. तेव्हा समर तिला फोन करतो आणि बोलतो प्रतीक आहेत का? तेव्हा स्वानंदी मोबाईलकडे बघते आणि बोलते की इतक्या रात्री प्रतीक इथे कसा असणार आहे? तेव्हा समर बोलतो की नाही, मला वाटलं की बोलू शकतो ना मी तुमच्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते की बोलू शकतात, आता मी माझ्या फोनवर त्याच्याशी कसं बोलणार आहे? तेव्हा समर बोलतो मगाशी बोललं तसं, म्हणजे कसे आहेत प्रतीक? तेव्हा स्वानंदी बोलते बरे. तेव्हा समर बोलतो म्हणजे मुलगा माणूस म्हणून कसे आहेत ते? तेव्हा स्वानंदी बोलते की हां, इतर लोकांपेक्षा तर चांगलेच आहेत. तेव्हा समर बोलतो हा टमणा मला होता का? तेव्हा स्वानंदी बोलते की जगाचं सेंटर तुम्ही नाही आहात, या जगात खूप लोक आहेत, त्यात चांगली वाईट माणसं आहेत, आणि त्यांच्यातल्या वाईट माणसांपेक्षा चांगले आहेत असं म्हणायचं होतं मला. तेव्हा समर बोलतो अच्छा, काही लोकांपेक्षा चांगले आणि उरलेल्या काही वाईट लोकांपेक्षा चांगले आहेत का? तेव्हा स्वानंदी बोलते मुद्द्याचं बोला. तेव्हा समर बोलतो मुद्द्याचंच बोलायचं आहे मला. समर काहीचे विचित्र वाटले. तेव्हा समर बोलतो म्हणजे मी तुमच्याशी बोलायचं नाही, तुमच्याशी काही बोलायचं असेल तर मी त्याच्याशी बोलायचं, हे जरा जास्त नाही वाटत? तेव्हा स्वानंदी बोलते काय मग ते आपल्या माणसांबद्दल प्रोटेक्टिव्ह आहेत. तेव्हा समर बोलतो की प्रोटेक्टिव्ह का पॉझेसिव्ह? तेव्हा स्वानंदी बोलते मिस्टर राजवाडे, हा फोन माझं पर्सनल आयुष्य डिस्कस करण्यासाठी नाही आहे. नाही, मग झालं असेल तुमचं बोलून तर मग काही काम नसेल तर फोन ठेवू का? तेव्हा समोर बोलतो नाही एवढा मुद्दा नाही आहे, तुम्ही मला माफ केलं ना. तेव्हा स्वानंदी बोलते नाही,
आणि तिथे समर शांत बसतो आणि एपिसोड संपतो.